वेळ आलाय आणि ज्योतिषाला ज्यावेळी तो प्रश्न विचारतो ती वेळ मांडली जाते आणि त्या वेळेनुसार जे बघितलं जातं ते प्रश्न सांग. म्हणजे एखादी वस्तू हरली कुठल्या दिशेला सांग, हा प्रश्नकुंडली आणि प्रश्नकुंडलीमध्ये सुद्धा आपल्याला एकाच प्रश्नाचं उत्तर घेतलं जातं. असं झालं मेदिनी झालं, प्रश्नशास्त्र झालं. आणि चलित कुंडली काय असते, चलित कुंडलीमध्ये प्रॉपर ग्रहांचा कल कुठल्या स्थानात आहे हे आपल्याला समजतं चलित कुंडलीमध्ये. लग्न कुंडलीचं महत्त्व म्हणजे लग्न कुंडलीला महत्त्व काय, लग्नबिंदू म्हणजे जमीन आकाश ज्या ठिकाणी टेकलं आहे त्याला लग्नस्थान म्हणतात. म्हणजे जमीन आकाश असं आपल्याला भासतं. क्षितिजाला कुठली रास जन्माच्या वेळी झाली तर ते लग्न रास असतं. लग्न रास म्हणजे लग्नस्थान, त्याचा प्रभाव खूप असतो पत्रिकेत. लग्न भावाचा प्रभाव खूप असतो. लग्न कुंडली जास्त बेस आहे. त्याला दुसरी नवमोष कुंडली का, तर ग्रहांचं व्हॅल्युएशन बळ बघण्यासाठी. म्हणजे लग्न कुंडलीत जर तुमचा ग्रह खराब असेल, शुक्र खराब आहे पण नवमोषात जर चांगला असेल ना तर त्याचं चांगलं व्हॅल्युएशन केलं जातं. पण नवमोषात जर खराब असेल आणि मूळ कुंडलीत चांगला असेल तर त्याचं व्हॅल्युएशन थोडंसं कमी होतं. चलित कुंडलीत ग्रहांचा कल कुठे आहे ते समजलं जातं. महादशा अंतर्दशा ह्यानं पत्रिका बघायला खूप, म्हणजे आत्ता कुठला ग्रहाचा होरा आहे, एक प्रकारे कुठल्या ग्रहाचा तुमच्यावर प्रभाव आहे हे समजलं जातं. ज्योतिषशास्त्र म्हणजे समजायचं म्हटलं ना खूप मोठा विषय आहे. आणि त्याच्यात जर कुणाला अभ्यास करायचा असेल, कुणाला गायडन्स, मी काही शिकवणार नाही, पण तुम्हाला जर कुणाला काय मार्गदर्शन पाहिजे असेल, नवीन शिकणार आहे, कुठं शिकावं, काय शिकावं, कुठली बुक रेफर करावे आणि कसं शिकावं, पण हा विषय मोठा आहे थोडासा. म्हणजे मेहनत घ्यावी लागते त्याला, 3-3, 4-4 वर्ष आहे. पण त्यातनं तुम्हाला म्हणजे उद्या काय होणार हे सांगण्याची शक्ती कशात आहे तर ज्योतिषशास्त्रामध्ये. कोण सांगू शकतं का? हा म्हणजे हात बघून सांगतात, पासे टाकतात, परत डाउजिंगचा प्रकार आहे, म्हणजे अनेक प्रकार आहेत ज्योतिषांचे. पण त्यातलं हे फलज्योतिष म्हणजे ग्रहांवरनं सांगितलं जातं ना, ह्याच्यावर लोकांची खूप श्रद्धा आहे. आणि केपी ज्योतिष म्हणतात. केपी म्हणजे कृष्णमूर्ती पद्धती. आता 150 वर्षापूर्वी कृष्णमूर्ती म्हणून व्यक्ती आलता, त्यांनी काय केलं की आपलीच कुंडली पण नक्षत्र, उपनक्षत्र आणि त्यांचा विचार जास्त करून त्याचं ते प्रिडिक्शन करतात. ते प्रश्नकुंडलीचाच प्रकार येतो एक प्रकारे. कृष्णमूर्तीमध्ये काय होतं, एखादा अचानक घडलेली घटना एकच कुठला तरी एका प्रश्नाचं उत्तर परफेक्ट सांगता येतं तुम्हाला. पण प्रश्नकुंडलीपेक्षा पण आहे ना केपीमध्ये उत्तर जास्त परफेक्ट येतं. त्यात थोडासा अभ्यास, नक्षत्र आणि त्याचे उपनक्षत्र बघितलं जातात आणि ग्रहांचा पण वापर आहे. तो थोडासा सोपा येतो, म्हणजे तो भाग ते ज्योतिष शिकणं सोपं आहे. पण वैदिक ज्योतिष जे आपलं आहे ना त्याला चान्स नाही, ते खरंच शिकावं. वैदिक ज्योतिष शिकण्यासाठी पहिल्यांदा 2 वर्ष बेसिक शिकून घ्यायचं आणि नंतर मग 1 वर्षाची शास्त्रीची परीक्षा असते. त्यात तुम्हाला कलेक्शन करावं लागतं वेगवेगळ्या पत्रिकांचं. सगळ्या प्रकारच्या पत्रिका असतात. त्यात तुम्ही मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे तुम्ही एखाद्याचा आजार पण सांगू शकता कुठला होणार आहे, एवढे तज्ज्ञ होऊ शकता मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये. एखादा संततीच्या बाबतीत एक्सपर्ट असतो, एकदा लग्न विवाहाच्या बाबतीत एखादा तज्ज्ञ असतो की बरोबर सांगू शकतो कधी लग्नाचा योग आहे तुमचा. कुठलीही गोष्ट तुम्ही, हा पत्रिका हे ज्योतिषशास्त्र असं आहे ना खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही काही सांगू शकता. तुम्ही कुठलाही विषय सांगा, ते कसं असतं मी एक उदाहरण दाखवतो तुम्हाला. काही शब्द सांगा, काही शब्द बोला, तर त्यात ज्योतिषशास्त्रात त्याचा कुठला वापर केला जातो, स्थानात काय केला जातो. आता वडील म्हणलं की दशम स्थान विचार केला जातो. वडील म्हणलं ग्रहामध्ये रवीचा विचार केला जातो. दशमाचा दशम स्थानाचा विचार केला जातो वडिलांचा विचार करताना. दशमाचं दशम स्थान. आईचा विचार चंद्रावरनं केला जातो, बरोबर. आता आईच्या चतुर्थ स्थानावरनं मुलाच्या पत्रिकेच्या चतुर्थ स्थानावर आईचा वेगळा होतो. चतुर्थाच्या चतुर्थावरनं, चतुर्थात कुठले ग्रह पडलेत, चतुर्थ स्थानात कुठले ग्रह पडलेत त्याच्यावरनं त्या मुलाच्या आईच्याबद्दल पण सांगू शकतो आपण, बरोबर. चतुर्थ स्थानात कुठली रास पडली आहे आणि तिचा अधिपती कुठं पडला आहे त्याच्यावरनं पण आपण आईच्याबद्दल सांगू शकतो. ग्रहयोगांचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जसं पुढे जाल ना एवढा आनंद मिळतो, लय मजा येते ज्योतिषशास्त्रात. तो पण सुंदर विषय आहे. त्याला शिकायचं आहे ना त्यांना प्रामाणिकपणे शिकावं आणि बेसिक जास्त घोटावं लागतं. कसं असतं की असं वाटतं की बेसिकमध्ये एवढे नियम आहेत ना, ज्योतिषशास्त्रात खूप नियम आहेत त्यामुळे लोक टाळतात. पण त्या काय होतं की एकदा तुम्ही नियम पाठ करायचे नाही, ते सारखे वापरायचे, वापरून आहे ना ते डोक्यात बसतात. आणि ज्यावेळी नंतर तुम्ही पत्रिका सोडवताना त्यावेळी त्या नियमन जास्त पत्रिका सोडवताना वापरून ते आपोआप नियम लक्षात राहतात. लोक काय करतात, नियम खूप अवघड असतात म्हणून ज्योतिषशास्त्राकडे टाळतात. त्याच्यात ज्योतिषशास्त्रात खूप नियम आहे, भाग्येश लग्नात, लग्नेश भाग्यात आणि असं तसं खूप असतं. तेच कळत नाही आम्हाला. हा ना, तर ती भाषा आहे ज्योतिषशास्त्राची. आता कसं माहिती आहे का तुम्हाला, एक सांगतो आता आपल्याला मराठी वाचता येतं, बरोबर. आपल्यासमोर कानडी पेपर आणून टाकले सगळ्या कुठे आणि वाचा म्हटलं तर आपल्याला वाचायला येणार का? आपल्याला त्यासाठी कानडी भाषा शिकायला लागणार. तसं ज्योतिषशास्त्राची पण एक ती भाषा आहे. म्हणजे ते ग्रह, ते स्थानं, ते राशी, ते नक्षत्र, हे शब्द आहेत, शब्द म्हणजे ते आई लिहितो ना तसा भाग आहे. आणि ते तुम्ही जर एकदा ते शिकला ना की तुम्ही पत्रिका वाचायला शिकू शकता. म्हणजे पत्रिका एक ती भाषा आहे, ज्योतिषशास्त्राची ती भाषा आहे.
त्याचे सिम्बॉल म्हणजे अ आई उ आई क प म. सप्तमेश शनी हा अष्टमेश रवी असं का भानगड काय? सप्तमेश शनी म्हणजे काय? सप्तमात मकर किंवा कुंभ रास आली आणि तिचा अधिपती शनी, तो कुठं पडलाय मग सांगा ना. सप्तमात मकर रास आली आहे किंवा कुंभ रास आली म्हणजे काय की मेष रास आहे, तर मेष राशीचा अधिपती मंगळ, वृषभ राशीचा शुक्र, मिथुन राशीचा बुध, कर्क राशीचा चंद्र, सिंह राशीचा रवी, कन्या राशीचा बुध, पुढची कुठली तुळ राशीचा शुक्र, वृश्चिक राशीचा मंगळ, बरोबर, धनु राशीचा गुरु, हे असे नियम आहेत हे सगळे. मकर राशीचा शनी, कुंभेचा शनी, मीनेचा गुरु, तर ह्या ग्रह आता ह्या राशींचा अधिपती मेष रास लग्नात पडले प्रथम स्थानात, तर त्याला लग्न भाव म्हणतात. लग्नेश कुठं पडलाय? लग्नेश लग्नात पडलाय म्हणजे मेष राशीचा अधिपती मेष राशीतच आहे. लग्नेश धनात म्हणजे मेष राशीचा अधिपती वृषभ राशीत पडलाय धनस्थानात, दुसऱ्या स्थानात धनस्थान म्हणतात. पहिल्या स्थानाला लग्नस्थान म्हणतात, दुसऱ्या स्थानाला धनस्थान म्हणतात, तिसऱ्या स्थानाला तृतीय किंवा कर्मस्थान म्हणतात, चतुर्थ स्थानाला मातृस्थान म्हणतात किंवा पाचव्या स्थानाला संतान स्थान म्हणतात किंवा तुमचं ज्ञान, तुमचं शिक्षण म्हणजे 10वीपर्यंतचं 12वीपर्यंत शिक्षण पंचम स्थानातून बघतात आणि 9व्या स्थानावरून तुमचं पुढचं शिक्षण बघतात 12वी नंतरचं. तसं आपण प्रत्येक कुठलीही गोष्ट भावंडांचा विचार कसं करतात? लाभस्थानावरून करतात, 11व्या स्थानावरून, किंवा मोठा भाव असेल तर तृतीय स्थानावरून विचार करतात. म्हणजे असा विचार ह्या ठिकाणी सगळ्या केला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये. तर ज्योतिषशास्त्र ज्यांना शिकायचं असेल ना तर त्याने खूप फायदा घ्यावा आणि ही चर्चा आपली अशी वाढली पाहिजे आणि ज्यांना शिकण्याची इच्छा आहे, ज्यांना नवीन काहीतरी करायची, त्यांची संख्या आपोआप वाढली पाहिजे. कारण आपण हे मंडळ केलं आहे, त्या मंडळाचे सदस्य सुद्धा